अमरावती विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेसचे हर्षजी देशमुख थेट प्रचारात उतरणार नाहीत. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजी देशमुख हे आता प्रकृती अस्वस्थतेमुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नाहीत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिलेला आहे. आपल्या प्रकृतीबाबत आणि भूमिकेबाबत त्यांनी स्वतः हर्षजी देशमुख यांनी रुग्णालयातून मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरात 11 मिलीमीटर आणि 6 मिलीमीटर आकाराचे 2 किडनी स्टोन आढळून आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील 8 दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रचार दौऱ्यात दिसणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 8 दिवसांपासून माझा अमरावतीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी कोणताही संवाद झालेला नाही. आणि एवढंच नव्हे तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी माझा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी किंवा नंतर अगदी या क्षणापर्यंत कोणताही संवाद झालेला नाही. माझे नाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी सर्वपक्षीय संमतीनं सुचवलं होतं असं देखील हर्षजी देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.